हॅलो फ्रेंड्स, आज आपण MPSC अराजपत्रित ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम असते ना, त्याच्या 2019 चे क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. PYQ स्पेशली. आपण या PYQ मध्ये काय काय येतं. पहिले तर मराठी हिस्ट्री से. याच्या अगोदर आपण 23, 22, 21 हे तिन्ही पेपर केलेले आहेत. आता आपण 20 ला प्रारंभ करणार आहोत. त्यातले सगळे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इवन मी ॲप्टिट्यूड पण टाकला यावेळेला. तर तुम्ही चेक करा, तुम्हाला सगळे सापडतील. तसं समजेलच सगळं काही ट्रिक्स अँड टिप्स. पण काही असेल तर मग मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. नेक्स्ट, आज आपण हिस्ट्रीपासून सुरुवात करणार आहोत. हिस्ट्रीचा पहिला क्वेश्चन आहे, यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तर मंडळीची स्थापना केली होती. आता तेच लोक स्थापना करतील माहिती आहे का, कोणत्या ऑर्गनायझेशनचे, जिथले ते प्रमुख असतील, म्हणजे जिथे त्यांचं वास्तव्य असेल किंवा ते तिथले प्रमुख असतील, तेच लोक अशा कोणत्या ऑर्गनायझेशनची स्थापना करतील. म्हणून एक असं मी जनरलाइज सांगून दिले तुम्हाला, की तुम्हाला जर एखाद्या याच्यामध्ये पाहायचं आहे की कोणी काय केलं होतं. आता तुम्ही पाहू शकता ग्रंथोत्तर मंडळी. ही ग्रंथोत्तर मंडळी म्हणजे काय, समाजकार्याशी रिलेटेड असं काहीतरी आहे. ग्रंथांचं एखादं मंडळ असू शकते. तर अनंत कॅनरी हे तर क्रांतिकारी होते. विद्या सावरकर पण क्रांतिकारी होते. विष्णू वामन शिरवाडकर बोलू शकतो, पण त्याच्यापेक्षा मोठं नाव इथं आहे न्यायमूर्ती रानडे. मी तुम्हाला पहिलेही म्हटलं होतं की जे फेमस व्यक्ती आहेत त्यांच्यावर सिलेबसमध्ये क्वेश्चन दिलेच असतात समाज सुधारक म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्यावर क्वेश्चन करणं जरुरीच आहे, कारण की सिलेबसमध्ये ते दिले आहे, त्यांच्यावर क्वेश्चन एक्सपेक्टच असतो. आणि इथे न्यायमूर्ती रानडे ही एक मोठी पर्सनॅलिटी आहे इतर लोकांपेक्षा, म्हणून त्यांचे यायचे चान्सेस सगळ्यात जास्त. ठीक आहे. नेक्स्ट, इथे काय म्हटलंय, 85 ते 1915 या काळात मुंबईचा अनभिज्ञ राजा म्हणून कोणाला ओळखलं जात होते. आता खूप साऱ्या लोकांची ना इथे जगन्नाथ शंकर शेटच मारलाय, खूप साऱ्या लोकांनी. पण इथे माहिती आहे का, डेलिबरेटली हा दिलाय, कार्ड दिलाय की त्याच्यामध्ये कोण होतं म्हणते मुंबईचा अनभिज्ञ राजा. तर त्याचं उत्तर फिरोजशाह मेहता आहे. तिथे टाइम याच्यासाठी दिलेला आहे की तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी. मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले पण की आयोग चुकीचं पण उत्तर देते आणि बरोबर पण उत्तर देते. त्यामुळे जगन्नाथ शंकर शेट खूप जणांनी मारलं. याच्या अगोदर PYQ मध्ये आलंही होतं मुंबईचा अनभिज्ञ राजा कोण, असं अत्रेंनी कोणाला म्हटलंय, तर जगन्नाथ शंकर शेट हे त्याचं उत्तर होतं. पण इथे टाइम पिरियड दिले ज्याने आपलं उत्तर बदललं, फिरोजशाह मेहता झालं. हे PYQ आहे, जर नाही वाजले असले तरी आपण लक्षात ठेवायचे, रट्टा मारून घ्यायचा झालं. कारण की माहिती आहे का, म्हणजे हिस्ट्रीचे क्वेश्चन किती काय पुस्तकाचं काही करा, कधी कधी नाही होत ॲड्रेस, तेव्हा मग ते बघून घ्यायचे. असेच खालीपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक सुधारणांचे कार्य केले. आता मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं की अशा क्वेश्चन मध्ये जे मोठे क्वेश्चन त्यामध्ये मॅक्स सोबत जायचं, जास्तीत जास्त ऑप्शन सोबत जायचं किंवा ऑल सोबत जायचं. इथे ऑल नाही आहे, त्याच्यामुळे आपण मॅक्स बद्दल विचार करूया. इथे मॅक्सिमम 3 ऑप्शन आहे, इथे पण, इथे पण, इथे पण. तर त्याच्यामध्ये बघा, प्रार्थना समाज म्हटलं तर कोण कोण येते, तरखडकर येते, दादोबा पांडुरंग तरखडकर येते. तर मग आत्माराम पांडुरंग तर इथे येणारच आहे. आता याच्यामध्ये काय करायचं असं करताना की सगळ्यात पहिले माहित आहे का, सगळे फेमस पर्सनॅलिटीचे नाव घेऊन द्यायचे. आत्माराम पांडुरंग झाले, विठ्ठलरामजी शिंदे झाले, न्यायमूर्ती रानडे झाले, RG भंडारकर झाले. हे तिन्ही ऑप्शन मधले लोकांना हे खूप फेमस पर्सनॅलिटी आहे. त्याच्यामुळे हे खूप भारी फेमस पर्सनॅलिटी, त्याच्यामुळे हे तिघ जण तर येणार. आणि तुम्ही पाहून राहिले यांच्या प्रत्येकाच्यामध्ये प्रिफिक्स लागलेला आहे, काहीतरी लागलेलं आहे, काहीतरी सांगून राहिला आयोग की तुम्ही हेच मारा. कारण की याच्यावरती काहीतरी टोपी लावली आहे, डॉक्टर असो किंवा न्यायमूर्ती असो, आणि यांचे नाव पा पूर्ण दिले आहे, वामन आबाजी मोडक, चंदावरकर वगैरे, म्हणजे त्यांचं सगळं व्यवस्थित दिले आहे, त्याचे प्रिफिक्स वगैरे सहित. त्याच्यामुळे आयोगाचा एम्फसिस आहे की तुम्ही हेच मारा. त्यामुळे आपण याचं मॅक्स मधला आन्सर घेणार आहे 2 नंबरचा. हो. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? कुठे केला होता पहिले उठाव? आता बघा, सुप्याला गेला तर आपल्याला माहिती आहे, पण याच्यावरूनही आन्सर निघते. तर पुणे आणि सुपे हे दोन जवळ आहे आणि सेमही दिसतात, दिसायला पण सेम दिसतात, त्याच्यामुळे यांची पेअर लागते. आणि त्याच्यामध्ये पुणे, अहमदनगर, सोलापूर हे सगळे जिल्हे आहेत. हे सगळे वेल नोन जिल्हे आहेत, सगळ्यांना माहिती आहे. पण सुपे हे जिल्हे नाहीये. सुपे हे सुद्धा गाव आहे, पण तरी सुद्धा ते तिथं दिलं आहे. म्हणजे जर उद्या जाऊन जर कोणत्या कोपऱ्यात गडचिरोलीच्या कोणत्या एका गावात जर उठाव झाला असेल आणि त्याचं जर नाव देणं जरुरी असेल, तर ती जर येईल. किती काही रिमोट एरिया तो असला, किती काही मागासलेला एरिया असला, किती काही दूर असला तरी सुद्धा. त्याच्यामुळे ह्याच्या गोष्टी डेलिबरेटली दिलेल्या असतात, अननोन अनपॉप्युलर गोष्टी. तर त्या ह्याच्यासाठी दिल्या असतात की ते आन्सर असतं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपला आन्सर आहे. नेक्स्ट पहा, 1857च्या उठावाची केंद्रे आणि त्यांचे नेते बघूया खाली. पेढे, भगवंतराव कोडी हे तर झालेच, मग हे तर येणारच नाही. आता आपण कॉमन जाऊ. हे आपलं इथे कॉमन आहे, हे इथे आहेत, पण हे दोन इथे आहेत आणि हे तर पूर्ण आहेत. तुम्ही बघू शकता की पहिल्या नंबरचा ऑप्शन खूप कॉमन लागून राहिलाय. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला पहिलेही म्हटली होती की याच्यामध्ये पॅटर्न आहे. हा 4 3 2 2 1 हा पॅटर्न आहे. आणि अजून एक गोष्ट, याच्यात जर हा डिफिकल्ट क्वेश्चन म्हणून कन्सिडर केला आपण, तर आपण ऑप्शन ए सोबत पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे पण आपल्याला आन्सर येईल. म्हणजे आपल्या 3-4 ट्रिक्स ना तिथे फुलफिल होऊन राहिला. पॅटर्न येऊन राहिला, ऑप्शन ए पण येऊन राहिला आणि कॉमनली पण येऊन राहिला. या सगळ्यांनी आपण ऑप्शन नंबर ए आपला आन्सर टाकलाय पहिलं वाला. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी होय, असं कोणी म्हटलंय? आता हे गोष्टीला कधी झालं होतं? मोर्ले मिंटो कायद्याच्या वेळेस झाल्या होत्या. वसाहतीचं स्वातंत्र्य म्हणजे चांदोबाची मागणी. तर त्याच्यामध्ये ना हे बघा, मोर्ले मिंटोच्या वेळेस झाल्या होत्या. तर मग याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मोर्ले मिंटोला एक इथे मोर्ले दिलेला आहे, त्याच्यामुळे हेच आपला आन्सर आहे. अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छिते बा, लॉर्ड रिपनचे चांगल्या होत्या, तो टीका नाही करायचा, त्याच्यामुळे हे ऑप्शन गेलं. डलहौसीच्या वेळेस तर वसाहती स्वातंत्र्याचं काम असतं, तर डलहौसी ऐकतच नव्हता, स्वतःच करत होता. हे खालसा करा, ते करा, PWD काढा किंवा बांधकाम विभाग, डाक वगैरे असे ते रिफॉर्म केले होते. विलियम जॉन्स त्याच्यामध्ये नव्हतेच, ते आशियाटिक सोसायटीमध्ये होते, म्हणून त्यांना फुरसतच नव्हती. मग कोणतं उरलं आपलं उत्तर? तर लॉर्ड मेर्लो, हेच आपला आन्सर आहे. म्हणून मी म्हणलेली की तुम्हाला जर डायरेक्ट नाही जर म्हटलं तर इलिमिनेशन मेथडनी पण आपण जाऊ शकतो. इलिमिनेशन मेथडनी पण आपण आन्सरच्या जवळ येतो आणि बरोबर आन्सर मारतो. लॉर्ड डलहौसीच्या कारकीर्दीत भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कुठे टाकण्यात आली? आता मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की कुठे टाकण्यात आली हे बघा. कोलकाता हे सगळ्यात इथे हे आहे, कॉमन आहे, तर कोलकाता सोबत तर आपण जाणारच आहे. आणि पहिले माहिती आहे का, जेव्हा डलहौसी होता ना, तेव्हा काळात आपली राजधानी दिल्ली नव्हती. आपले मोस्ट ऑफ कामं कोलकातावरून चालायचे, कारण की तिथे इंग्रज हे होते, काय म्हणतात, ऍक्टिव्ह होते. पण दिल्लीचं असं काही दिल्लीचं महत्त्व त्यांनी कमी केलं होतं. त्याच्यामुळे ती जी टेलिग्राफ लाईन आहे ना, ती कोलकाता ते आग्रा आहे. आग्रामध्ये इथे त्यांच्या छावण्या होत्या लष्कराच्या वगैरे, म्हणून आग्र्याला जास्त महत्त्व आलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 आहे आपला. 1857 मध्ये कामगारांना एकत्रित करून कामगार संघटना स्थापन करण्यासाठी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? कोणती व्यक्ती आघाडीवर असेल? 1857 ची गोष्ट आहे हा. ही 1857 ची गोष्ट आहे. तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे एवढे ऍक्टिव्ह नव्हते आणि पवार वगैरे हे तर नाहीच नाही. तर सोराबजी शापूरजी हे जास्त ऍक्टिव्ह होते तेव्हा लेबर्स मध्ये. त्याच्यामुळे हे आपला आन्सर आहे. नारायण मेघाजी लोखंडे मारू शकलो असतो, पण काय आहे, हा जो काळ आहे ना, हा नारायण मेघाजी लोखंडेंचा नाहीये.
आणि पवार वगैरे किंवा बंगाली हे तेवढे ऍक्टिव्ह नव्हते. तर शोभाबजी शापूरजी हे त्याचा आन्सर आहे. मुंबई सरकारने कोणत्या अध्यक्षासाठी रेल्वे मंडळाची स्थापना केली? हा PYQ चा क्वेश्चन आहे. याच्या अगोदर पण आला होता आणि हाच क्वेश्चन राज्यसेवेच्या मेन्स मध्ये पण आला होता की कोणी त्याची स्थापना केली. त्याचं उत्तर आहे प्रेस्कॉट. हा क्वेश्चन 2 ते 3 वेळा येऊन गेला आहे. राज्यसेवेच्या मेन्स मध्ये पण आला होता, याच्याच ग्रुप बी च्या पण मेन्स मध्ये आला होता. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट. म्हणजे बघ PYQ ला आपण थोडंसं रटून किंवा नेहमी बघून आठवलं जरी ना तरी आपले 2-4 क्वेश्चन सहज होतात. बरोबर. चुकीची जोडी बनते. सरला देवी चौधरानी, Annie Besant Women's Association, Meherbai Tata, the National Council of Women in India, Margaret Cousins, All India Women Conference. ही जी आहे ना सरलादेवी चट्टोपाध्याय यांनी हे इंग्लिशवाली नव्हती केली, ऑल इंडिया वुमन काउन्सिल नाही होते, बेसिकली भारत स्त्री मंडलम असं काहीतरी म्हणून त्यांनी केलं होतं. म्हणजे त्यांचं हिंदी मधलं किंवा नॉर्मल याच्यामधलं संस्कृत मधलं त्यांचं ऑर्गनायझेशन होती, इंग्लिश मधली नव्हती. तसं असंही लक्षात ठेवू शकता आपण. अजून एक बघा, हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे, सगळ्यांना येईन असं काही जरूर नाही आहे. त्याच्यामुळे आपण ऑप्शन ए सोबत जायचं. डिफिकल्ट ऑप्शनचं आन्सर नेहमी सोपं असते म्हणून ऑप्शन ए सोबत जायचं, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, बघूया अजून कोणता क्वेश्चन आहे. हा काय म्हटलं यांनी, 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलांची शाळा कोलकाता येथे सुरू केली? कोणी सुरू केली असन मुलींची शाळा? इंग्रजच असतील सगळ्या ह्याच्यात मोस्टली. इंग्रजच पहिले ऍक्टिव्ह होते खूप जास्त. त्याच्यामुळे याचं उत्तर अजून एक हे की हा क्वेश्चन कठीण आहे, नवीन आहे, अननोन आहे, त्याच्यामुळे आपण ऑप्शन ए सोबतच जाणार आहे. ऑप्शन ए, कोलकाता फिमेल ज्युव्हनाईल सोसायटी. याचं जे नाव आहे ना हे थोडं वेगळं पण दिसून राहील, ज्युव्हनाईल सोसायटी म्हणून. सिंपल कॉलेज नाही आहे हे, त्याच्यामुळे हेच आपला आन्सर आहे. नेक्स्ट, उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र कोणते? आता कोणतं केंद्र असेल उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचं जिथे क्रांतिकारी ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त होऊन राहिल्या असेल ते आपलं असेल त्यातलं उत्तर. त्याच्यामुळे याचं पण उत्तर तसंच आहे, कारण की हे नवीन आहे की नाही क्वेश्चन हे वरचा खालचा, त्याच्यामुळे पण याचा ऑप्शन नंबर एच आहे. पटना, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश याच्यामध्ये क्रांतिकारी ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त होत्या आणि वहाबीचं केंद्र पण पटनाच होतं. पुणे येथे मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केलं? याच्यात मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं की मॅक्सिमम सोबत जायचं किंवा ऑल सोबत जायचं, आणि जर डिफिकल्ट क्वेश्चन असला तर सरळ वन सोबत जायचं. इथे पहा हे जे आहे ना हे 3 ऑप्शन आहेत, ए आणि बी आले आहे म्हणजे 1 आणि 2. ते डिफिकल्ट क्वेश्चन आहे, आपल्याला माहिती पण नाही आहे. सकाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बंडलाल गोवंडे, मोरू विठ्ठल वाळवेकर, विष्णुनाथ थत्ते, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर. तर त्याच्यामुळे हे सगळे नाव आपल्याला माहिती नाही आहे, परिचयाचे नाही आहे, त्यामुळे ऑप्शन ए सोबत जायचं, कारण की नवीन क्वेश्चन आहे, थोडा डिफिकल्ट आहे, इतरांनाही डिफिकल्ट जाईल. जोड्या जुळवायच्या आहे, जोड्या तर जुळवायच्या नेहमी स्वतः जुळवून घ्यायच्या, कारण की कॉमन काढून काहीही करून जोड्या तर नेहमी जुळवायच्याच. इथे ही कॉम्युनिटी की इथे पण हे नाही लागत आहे. अजून पण इथे पॅटर्न आहे, डिफिकल्ट क्वेश्चन आहे, इथे पॅटर्न आहे 1 2 3 4 1 2 3 4 हा पॅटर्न आहे. इथे पण आहे 1 2 3 1 म्हणजे 4 3 1, पण इथे हा जो पॅटर्न ना हा कॉमन सोबत पण ओव्हरलॅप करून राहिला. 1 2 3 4 हा पॅटर्न पण होऊन राहिला, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आहे आपलं. परमहंस मतप्रशंसा, गुजाब जोशी पुणेकर, विचार लहरी विष्णुशास्त्री चिपळूणकर, शाक्त पंथाचे अनुयायी मोरोपंत दांडेकर, दादोबा पांडुरंग, धर्मवीर. बघा याच्यामध्ये काय होत आहे, तुम्हाला माहिती नाही आहे, काही नाही आहे, कसं कोणती नवीन क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये सरळ सरळ जोड्या लावलेल्या आहे अशा एकमेकांच्या जवळ समोरासमोर.
त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये विचार करायची काही गरज नाही आहे. सरळ सरळ मारायच्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले व त्या दिवशी गांधीजींच्या चळवळींचे उद्घाटन मुंबईत झाले. कोणती चळवळ होती गांधीजींची आपली? सविनय कायदेभंगाची सगळ्यात पहिली चळवळ होती ती असहकार चळवळ होती. तेव्हा त्यांनी लोकमान्य टिळकांच्या नावानं स्वराज फंड काढला होता. त्याच्यामध्ये पण खूप पैसे त्यांनी जमा केले होते. आणि पहिली म्हणजे अहमदाबाद सत्याग्रह, अजून आपला मिलवाला सत्याग्रह, नंतर त्यांनी जो काही म्हणजे चंपारण म्हणजे केक होतं ना, चंपारण, नंतर खेडा, नंतर अहमदाबादचा सत्याग्रह, त्याच्यानंतर मग ते सगळ्यात त्यांचं देशव्यापी आंदोलन आहे असहकार चळवळ. त्याच्यामुळे त्याचं उत्तर तेच आहे की ज्या दिवशी टिळकांचं निधन झालं होतं त्या दिवशीच हे आंदोलन लॉन्च केलं होतं त्यांनी. 1 ऑक्टोबर अशी काहीतरी डेट आहे होती त्याची. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 त्याचा आन्सर. आज आपण याच्यामध्ये 2019च्या पेपरमधले 15 क्वेश्चन हिस्ट्रीचे पहिले केले. नेक्स्ट यामध्ये आपण बाकीचे पण टॉपिक. थँक्यू फ्रेंड्स. थँक्स फॉर जॉईनिंग.